भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नारी शक्तीबाबत श्लोक ट्विट करत त्याचा अर्थही सांगितलाय। त्यांनी काय ट्विट केलं आपण पाहूयात। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्त त्राफलाः क्रियाः। जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथे देवता निवास करतात। पण जिथे स्त्रियांचा सन्मान करत नाहीत त्यांचे सर्व मनसुबे हे निष्फळ होतात, अशी टीका रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। नारी शक्ती वंदन अधिनियम नाकारून ज्यांनी नारी शक्तीच्या प्रगतीत खोडा घातला त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, नियती कोणाला सोडत नाही, जे इथे कराल ते इथेच भरावं लागेल, असा निशाणा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांवर साधलाय। त्यांनी आणखी एक ट्विट केलं आहे, ते आपण बघूयात। सैनिकांच्या पराक्रमाचा उपहास करणाऱ्याला देश माफ करणार नाही, असं ते म्हणतायत। ज्यांच्या मनात केवळ देशविघातक काँग्रेसी विचारधारा आहे त्यांना कोणी माफ करणार नाही। मोहब्बत की दुकानचे प्रोप्रायटर राहुल गांधी यांची दहशतवाद्यांबद्दलची मोहब्बत आज पुन्हा एकदा संसदेत उफाळून आली। त्यामुळेच बालाकोट एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर हे मॅजिक असल्याची गरळ त्यांनी उकली। अर्थात काँग्रेसनं सत्तेत असताना दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले आणि फुटीरतावादींशी हात मिळवणी करण्यातच त्यांनी धन्यता मानली। त्यामुळेच मोदीजींच्या नेतृत्वातील नवा भारत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देतो, ही बाब शहजाद्यांना पचनी पडत नाही हे उघड आहे। मात्र स्वतःचे पॉलिटिकल लॉन्चिंग वारंवार फेल झालेल्या शहजाद्यांनी भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात उभं राहून लष्करी मोहिमांना हा केवळ बालिशपणा नसून भारतीय लष्कराच्या शौर्य आणि बलिदानाचा घोर अपमान आणि काँग्रेसच्या देशद्रोही मानसिकतेचे दर्शन आहे, अशी टीकाही रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। तसंच राहुल गांधी हे असले फेक नरेटिव्ह पसरवून नक्की कोणाला खुश करतायत, असा सवालही रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित केलाय। त्यांचं हे विधान थेट पाकिस्तानच्या फेक नरेटिव्हला खतपाणी घालणार आहे, असं वक्तव्यही रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे, असं ट्विट त्यांनी केलेलं आहे। आणि भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचा उपहास करणाऱ्या या शहजाद्याला देश कधीही माफ करणार नाही, असे रवींद्र चव्हाण म्हणतात।